नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या गोपाळ स्टडी टार्गेट या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आपण बघत आहोत महाराष्ट्र पोलीस भरती 2025 मागील वर्षात आलेले महत्त्वपूर्ण प्रश्न। तर चला तर मित्रांनो डायरेक्ट प्रश्नाकडे जाऊया। प्रश्न क्रमांक 1 आहे मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये म्हणजे SRPF स्थापना दिवस आपण कधी साजरा करतो? महाराष्ट्रामध्ये आपण SRPF स्थापना दिवस कधी साजरा करतो? तर आपल्याकडे पर्याय आहेत मित्रांनो, 5 सप्टेंबर, 6 मार्च, 7 फेब्रुवारी आणि 8 जानेवारी। तर SRPF जो स्थापना दिवस आहे आपण 6 मार्च रोजी आपण साजरा करतो। तर ऑप्शन नंबर कोणता आहे आपलं? ऑप्शन नंबर ए। चला नेक्स्ट प्रश्न क्रमांक 2 आहे मित्रांनो, पुणे करार जो 1932 मध्ये झाला होता। पुणे जो करार आहे जो 1932 मध्ये झाला होता तो कोणाच्या दरम्यान झाला होता? आपला जो पुणे करार आहे ते कोणाकोणाच्या दरम्यान झाला होता? तर आपल्याकडे पर्याय मित्रांनो, गांधीजी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गांधीजी आणि सुभाषचंद्र बोस, गांधीजी आणि सावरकर, गांधीजी आणि गोखले। तर मित्रांनो, जो पुणे करार आहे तो 1932 मध्ये गांधीजी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दोघांमध्ये झाला होता। ऑप्शन क्रमांक ए। नेक्स्ट प्रश्न क्रमांक 3 आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात जुनी गुहा कोणती मानली जाते? महाराष्ट्रामधील सर्वात जुनी गुहा कोणती मानली जाते? ऑप्शन आहेत अजिंठा, पितळखोरा, कार्ले आणि भीमाशंकर। तर मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये सर्वात जुनी गुहा आहे ती पितळखोरा ही आहे, पितळखोरा। ऑप्शन क्रमांक बी। चला नेक्स्ट प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक 4 आहे मित्रांनो, राष्ट्रवादाचे जनक म्हणून आपण कोणाला ओळखतो? तर आपल्याकडे पर्याय आहेत दादाभाई नौरोजी, बाळ गंगाधर टिळक, महात्मा गांधी आणि सुरेंद्रनाथ बॅनर्जी। तर राष्ट्रवादाचे जनक म्हणून आपण दादाभाई नौरोजी यांना ओळखतो। ऑप्शन क्रमांक ए। चला नेक्स्ट प्रश्न क्रमांक 5 आहे मित्रांनो, जगातील सर्वात मोठी नदी कोणती आहे? जगातील सर्वात मोठी नदी कोणती आहे? अमेझॉन, ब्रह्मपुत्रा, नाईल आणि गंगा। तर मित्रांनो, जर प्रश्न आला भारतातील सर्वात मोठी नदी कोणती आहे तर आपलं उत्तर गंगा येईल। पण इथे आपल्याला विचारले जगातील सर्वात जी मोठी नदी आहे ती अमेझॉन ही जगातील सर्वात मोठी नदी आहे। आणि जर प्रश्न आला जगातील सर्वात लांब नदी कोणती तर जगातील सर्वात लांब नदी ही नाईल नदी आहे। नेक्स्ट प्रश्न क्रमांक 6 आहे मित्रांनो, संविधान सभेचे स्थायी अध्यक्ष कोण होते? आपली जी संविधान सभा होती संविधान निर्मितीची, त्या संविधान सभेचे स्थायी अध्यक्ष कोण होते? तर आपल्याकडे पर्याय आहेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पंडित नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सरदार पटेल। तर स्थायी जी म्हणजे संविधान सभेचे स्थायी अध्यक्ष होते ते डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते। ऑप्शन क्रमांक ए। चला नेक्स्ट प्रश्न क्रमांक 7 आहे मित्रांनो, गायत्री मंत्र कोणत्या वेदामध्ये आढळतो? मित्रांनो, गायत्री मंत्र कोणत्या वेदामध्ये आढळतो? तर आपल्याकडे पर्याय आहेत ऋग्वेद, यजुर्वेद, समवेद आणि अर्थवेद। जो गायत्री मंत्र आहे तो ऋग्वेद मध्ये आढळतो। ऑप्शन क्रमांक ए। नेक्स्ट प्रश्न क्रमांक 8 आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील जायकवाडी धरण कोणत्या नदीवर बांधले आहे? महाराष्ट्राचे जे जायकवाडी धरण आहे ते कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? तर आपल्याकडे पर्याय मित्रांनो गोदावरी, भीमा, कृष्णा आणि मुळा। तर जायकवाडी हे जे धरण आहे ते गोदावरी या नदीवर आहे। तर मित्रांनो, गोदावरी नदीचा जो उगम आहे तो नाशिक मधील त्र्यंबकेश्वरच्या पहाडीवरून गोदावरी नदीचा उगम होतो आणि समोर जाऊन ती बंगालच्या उपसागरामध्ये मिळते। तर जायकवाडी धरण कुठे आहे? गोदावरी नदीवर। ऑप्शन क्रमांक ए। नेक्स्ट प्रश्न क्रमांक 9 आहे मित्रांनो, भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय कोठे आहे? भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय कोठे आहे? तर आपल्याकडे पर्याय आहेत मुंबई, कलकत्ता, दिल्ली आणि चेन्नई। तर रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय हे मुंबई येथे आहे। ऑप्शन क्रमांक ए। प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, गारो, खासी, जयंतिया या ज्या टेकड्या आहेत त्या कोणत्या राज्यामध्ये आहेत?
गारो, खासी आणि जयंतिया या ज्या टेकड्या आहेत त्या कोणत्या राज्यामध्ये आहेत? तर आपल्याकडे पर्याय आहेत आसाम, आंध्र प्रदेश, मेघालय आणि कर्नाटक. मित्रांनो, गारो, खासी आणि जयंतिया या ज्या टेकड्या आहेत त्या मेघालय या राज्यामध्ये आहेत. ऑप्शन क्रमांक सी. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, दासबोध या ग्रंथाचे ग्रंथकार कोण आहेत? दासबोध या ग्रंथाचे ग्रंथकार कोण आहेत? तर आपल्याकडे पर्याय मित्रांनो, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम आणि समर्थ रामदास. तर दासबोध हा जो ग्रंथ आहे तो समर्थ रामदास यांनी लिहिला होता. ऑप्शन क्रमांक डी. इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. हा पण इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो, मागील वर्षामध्ये आलेला प्रश्न आहे. भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 370 कोणत्या राज्याशी संबंधित आहे किंवा होते, जे आता समाप्त करण्यात आलेले आहे? तर आर्टिकल 370 जे होतं ते आता समाप्त करण्यात आलेलं आहे. त्याचा संबंध जो होता ते जम्मू काश्मीर या राज्याशी होता. आता 370 कलम हटून जम्मू काश्मीरला एक केंद्रशासित प्रदेशचा दर्जा देण्यात आलेला आहे. ऑप्शन क्रमांक बी, जम्मू काश्मीर. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, ग्रामगीता हा ग्रंथ कुणी लिहिला? ग्रामगीता जो हा ग्रंथ आहे तो कुणी लिहिला? तर आपल्याकडे ऑप्शन आहेत मित्रांनो, संत नामदेव महाराज, संत तुकडोजी महाराज, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज. ग्रामगीता हा जो ग्रंथ आहे मित्रांनो तो संत तुकडोजी महाराज यांनी लिहिला आहे. संत तुकडोजी महाराज. इथे कन्फ्यूज होऊ नका, संत तुकाराम महाराज नाही, संत तुकडोजी महाराज योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, भारतात नॅशनल डिफेन्स अकॅडमी म्हणजेच NDA चे मुख्यालय कोठे आहे? NDA चे म्हणजे ट्रेनिंग सेंटर कुठे आहे? तर आपल्याकडे ऑप्शन आहेत खडकवासला, पुणे, देहरादून, बंगलोर आणि दिल्ली. तर मित्रांनो, NDA नॅशनल डिफेन्स अकॅडमीचे जे ट्रेनिंग सेंटर आहे ते पुणे खडकवासला येथे आहे. चला नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, बघा इम्पॉर्टंट प्रश्न आहे, परीक्षेला आलेला प्रश्न आहे. पानिपतची पहिली लढाई कोणत्या वर्षी झाली? पानिपतची पहिली लढाई कोणत्या वर्षी झाली? तर आपल्याकडे ऑप्शन आहेत 1526, 1556, 1761 आणि 1681. तर मित्रांनो, पानिपतच्या ह्या आतापर्यंत 3 लढाया झालेल्या आहेत. किती झालेल्या आहेत? 3. जी पहिली लढाई होती ती 1526 ला झाली होती. जी पहिली लढाई होती ती 1526 ला झाली होती. जी दुसरी लढाई होती, दुसरी सेकंड लढाई जी होती ती 1556 ला झाली होती. आणि जी तिसरी लढाई होती मित्रांनो, आणि तिसरी आणि शेवटची ती 1761 मध्ये झाली होती. तिन्ही पण लढाई लक्षात ठेवा मित्रांनो, इम्पॉर्टंट आहेत, परीक्षेला येणारे प्रश्न आहे त्यामुळे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, एव्हरेस्ट शिखरावर पोहोचणारी पहिली भारतीय महिला कोण? एव्हरेस्ट शिखरावर पोहोचणारी पहिली भारतीय महिला कोण विचारलेलं आहे. आपल्याकडे पर्याय आहेत बचेंद्री पाल, संतोष यादव, प्रीती शेट्टी आणि कल्पना चावला. तर एव्हरेस्ट शिखरावर पोहोचणारी जी पहिली भारतीय महिला होती ती बचेंद्री पाल ही होती. ऑप्शन नंबर ए. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ कोणते? महाराष्ट्रामधील पहिले विद्यापीठ कोणते आहे? तर आपल्याकडे पर्याय आहेत नागपूर विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, पुणे विद्यापीठ आणि मराठवाडा विद्यापीठ. महाराष्ट्रामध्ये जे पहिले विद्यापीठ स्थापित झाले होते ते मुंबई विद्यापीठ हे होते. ऑप्शन क्रमांक बी. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 18 आहे मित्रांनो, लाल बाल पाल या त्रिकुटातील लाल हे कोण होते? जे लाल बाल पाल हे त्रिकूट होतं याच्यामधून आपल्याला लाल कोण होते हे विचारलेलं आहे. तर आपल्याकडे ऑप्शन आहेत लाला लजपतराय, लाल बहादूर शास्त्री, गोपाळकृष्ण गोखले आणि लोकमान्य टिळक. तर मित्रांनो, लाल बाल पाल या त्रिकुटामध्ये लाल जे होते ते लाला लजपतराय हे होते. बाल म्हणजे बाल गंगाधर टिळक आणि पाल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, महाराष्ट्र प्रांतिक सभेचे संस्थापक कोण होते? महाराष्ट्र प्रांतिक सभेचे संस्थापक कोण होते?
भाऊदाजी लाड, जगन्नाथ शंकर शेठ, महादेव गोविंद रानडे आणि वि.का. चिपळूणकर. तर मित्रांनो, महाराष्ट्र प्रांतिक सभेचे जे संस्थापक होते ते महादेव गोविंद रानडे हे होते. ऑप्शन क्रमांक सी. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, शेवटचा प्रश्न आहे आणि महत्त्वपूर्ण प्रश्न पण आहे. गुलामगिरी हे पुस्तक कुणी लिहिले? गुलामगिरी हे पुस्तक कुणी लिहिले? तर आपल्याकडे पर्याय पंडित जवाहरलाल नेहरू, स्वामी विवेकानंद, सरदार वल्लभभाई पटेल आणि महात्मा फुले. तर मित्रांनो, गुलामगिरी हे जे पुस्तक आहे ते महात्मा फुले यांनी लिहिले. ऑप्शन क्रमांक डी. हे होते मित्रांनो काही महत्त्वपूर्ण प्रश्न. याआधी आपण काही भाग घेतलेले ते बघितले नसेल तर बघून घ्या. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.